रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
दिला माझा सेविते साधू संता मनोवेदिला माझा सेविते साधू संता मनोवेदिला माझा सेविते साधू संता मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा 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 लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी लोपे ज्ञान जगी इतने आरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा 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 प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची रामा जनार्दने पायी टकेची ठेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेवी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा 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 सेविते साधू संत मनोवेदिला माझा 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 आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान श्री हरिभक्त पारायण या आपण गेल्याच्या नंतरही आपलं ह्या ठिकाणी आहेत म्हणून येणार आहे. जरा समोर या जरा जरा असं
आ
विधिला माझा गम रे रे
सा सगा सगा मम गम गम दा मद मद नि नि धनि सनि दा दा धनि सनि दा 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 हरि दा दा गगरे सनि 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 धनि दा पद दा मम मम गम मम गरे गगरे सनि सनि सा सगा गग गम मम गम मद सत पनि नि पनि नि दा दा नि दा दा नि दा नि दा दा पनि नि नि मम मम गम मम रे गगरे सनि गा मा हरि दा दा सा गा मा हरि दा दा सा गा मा हरि दा दा सा सा दा दा वाह
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनो वेधिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टकीची ठेले किंवा पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा विठ्ठला टाळी वाजवा म्हणजे टाळी पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाबं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे देवराया दंडवत तुझे पाया ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले मनवोनी अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे
पायावरी या वारकरी संतांच्या. आता मज साहे थे करावे देवा, घेईन तुझी सेवा सकळ गोवा उगवोनी. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेदिला माझा. आरती ज्ञान राजा प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग जनार्दन स्वामीचे काही शिष्यांपैकी एक मुख्य शिष्य आहेत. जनार्दन स्वामीचे 3 मुख्य शिष्य आहेत. कोणते कोणते आहेत? एक सर्वांना माहिती आहे, एका जनार्दनी. दुसरे जने जनार्दनी. आणि तिसरे रामा जनार्दनी. आणि रामा जनार्दन महाराजांचा अभंग आरती स्वरूपातील अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये रामा जनार्दन महाराज माऊली ज्ञानोबारायाची आरती गातात. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती नैमित्तिक आहे. कशाला म्हणायचं नैमित्तिक? काहीतरी निमित्तानं जे कार्य केले जातंय त्याला नैमित्तिक कार्य असं म्हणतात. मग आज काय निमित्त आहे? तर आज महान पर्वकाळ आहे. आपल्या वारकरी संप्रदायातील एक महान पर्वकाळ म्हणजे आजचा दिवस आहे. काय पर्वकाळ? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून 24 पर्वकाळ आहेत. किती आहेत? एका वर्षात येणारे सांगायलो. किती? 24 पर्वकाळ आहेत. आणि दुसरे 5 महापर्वकाळ आहेत. म्हणजे असे एकूण किती झाले? 29 झाले. 20 अधिक 9 किती झाले? मग जो 20 अधिक 9 जो धरतो त्याला वैष्णव म्हणायचं. काय म्हणायचं? जो 20 आणि 9 धरतो त्याला काय म्हणायचं? कोणते कोणते आहेत? तर दर 15 दिवसाला येणारी एकादशी, महिन्यात 2, 12 महिन्यात 24. दुसरे 5 एकादशी उपवास कोणते आहेत? तर दुसरे 5 उपवास असे आहेत नाथ महाराजांना सांगितले भागवतात. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. विठाला विठाला आरती गायलेली आहे आमच्या रामा जनार्दन महाराजांनी. कोणाची आरती गायलेली आहे? माझ्या माऊली ज्ञानोबारायांची आरती गायलेली आहे. आरती कशाला म्हणायचं? आरती माता भगिनीला जर विचारलं आरती तर ते पितळेची एक आणून देतात. आरती म्हटलं की काय येते? तुम्ही जी आरती आणून देता, आरती म्हटल्यानंतर ती वस्तू आहे. आणि आज रामा जनार्दन महाराजांना जी आरती गायली ती वस्तू नाही तर ते पद आहे. विठाला विठाला काय करते आरती? पहिला आरती शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. ही आरती सर्वांच्या पाठातील आहे. सर्वांच्या पाठातील आहे. जे भजने आहेत त्यांच्या तर आहेच आहे, पण जे भजनाच्या बाहेरले आहेत, जे कधी भजनाला बी येत नाहीत, त्यांच्या सुद्धा पाठातील ही आरती आहे. काही काही जणांना पक्क माहित आहे ही आरती झाली की दुपारचा कार्यक्रम असला की ही आरती झाली की भोजनाचा कार्यक्रम असते, पक्क माहित असते. म्हणून सर्वांच्या पाठातील आरती आहे. आरती कशाला म्हणायचं? आ या शब्दाचा अर्थ होतो अखंडता आणि रती या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. ज्या
माऊली ज्ञानोबारायामध्ये इथं कोणाचं प्रेम नाही माऊली ज्ञानोबारायावर? प्रत्येकाचं प्रेम आहे माऊली ज्ञानोबारायावर, पण फक्त माऊली ज्ञानोबारायामध्ये रती आहे, पण आपली माऊली ज्ञानोबारायामध्ये आरती नाही. विठाला इथं बसलेला रती या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती कोणावर कोणावर प्रेम करतो. प्रत्येक व्यक्ती कोणावर कोणावर प्रेम करतो, पण त्या प्रेमामध्ये खंडता आहे. पण माऊली ज्ञानोबारायाच्या प्रेमामध्ये रामा जनार्दन महाराजाची खंडता नसून अखंडता आहे. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो, पण आपण जिथं प्रेम करतो त्या प्रेमाचा रिटर्न दुःख आहे. आणि साधू संत प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाचा रिटर्न म्हणजे वापसी. काय म्हणतात त्याला आपण? वापसीच म्हणतात ना इंग्रजीमध्ये, आणि मराठीत रिटर्न. बरोबर आहे? वा विठाला विठाला शिंदे सरच आहेत ना, मला लक्षात येईल. गिरी सर. आपलं प्रत्येकावर प्रेम आहे का नाही सर? प्रत्येकावर आहे. पण आपल्या प्रेमामध्ये आपलं प्रेम पुढी पुढी सरकत आहे. आपलं प्रेम काय करते? एका जागेवर टिकत नाही, पुढी पुढी सरकत आहे. कसं सरकत आहे? माऊली ज्ञानोबारायाला विचारा, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबाराया वर्णन करतात, आपलं प्रेम आपण प्रत्येक जण प्रेम करतो महाराज, पण प्रेम करत असताना ते प्रेम आपलं पुढी पुढी सरकत आहे. ज्यावेळेस आपण जन्माला आलो, आणि जन्माला आल्यानंतर माऊली ज्ञानोबाराया वर्णन करतात बरं का हे. आता आपण जन्माला आलो, आपण जन्माला आल्यानंतर बोलायला लागल्यानंतर आपण आपलं प्रेम कोणावर असते? आईवर, वडिलावर. जास्तीत जास्त आई आईच म्हणतो तो, पण लई झालं तर तो जास्त बा पर्यंत जातो. माऊली ज्ञानोबाराया म्हणतात बा म्हणजे वडील. कुठपर्यंत जातो? आई आणि वडील. तो जोपर्यंत ज्या वेळेस पासून त्याला बोलता येते ना, त्यावेळेस पासून तो एकच म्हणतो फक्त, काय? माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. 10 वर्षापर्यंत म्हणतो, 15 वर्षापर्यंत म्हणतो, 18 वर्षापर्यंत म्हणतो, 20 वर्षापर्यंत म्हणतो, 25 वर्षापर्यंत म्हणतो, 35 वर्षापर्यंत म्हणतो. बस झालं का? बरं, 40 वर्षापर्यंत आई कुठे गेली म्हणतो. आणि इकडून तिकडून जर जोड लागलाच, आणि जर बाई आली घरात, तर त्याचं आईवरलं प्रेम कमी होतंय. मग ती आईलाच म्हणतंय, बाई कुठे गेली. काय म्हणते? हे आपलं प्रेम सांगायला तुम्हाला. टिकून नाही राहत एका ठिकाणी. आईवरलं प्रेम पत्नीवर जातंय. बरं, पत्नीवरलं तरी किती दिवस राहतंय? माऊली ज्ञानोबाराया म्हणतात ते बी जास्त दिवस टिकून राहत नाही. लेकरू बाळ झालं की ते पत्नीवरलं प्रेम, मग ते पत्नीलाच म्हणते बाळ्या कुठे गेला, बाळ्या कुठे गेला. का? पत्नीवर सुद्धा राहिलं नाही महाराज, लेकरावर आलं. मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबाराया वर्णन करतात या प्रेमाचं आपल्या. पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे, ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाकी, मग स्त्री भोगिता थावो, वृद्धाप्य लागे येवो, तेची प्रेम भावो, बाळकासी आणि विठाला. आपलं प्रेम आहे महाराज. आपल्या प्रेमामध्ये खंडता आहे, अखंडता नाही ना. आपलं प्रेम पुढे पुढे सरकत आहे. मग प्रेम करत असताना आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्याचा रिटर्न आपल्याला दुःख आहे. बरं, आपलं नसू द्या अखंडित, आपलं अखंडित नसू द्या, खंडित असू द्या, पण त्या प्रेमाचा रिटर्न काय? काय दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे. का दुःख आहे? कारण आपण प्रेम करण्याची जागा चुकलोत. काय चुकलोत? जागा चुकलोत. मला इथं खरं सांगा मंडळी, इथं जवळपास 50च्या पुढचेच बसलेत माझ्या समोर.
आणि म्हातारे जे ते त्याला पाय हे करतात म्हणून ते पुढे वरी बसले ते त्याला पाय वाकणत ना. तुमचं बोलानं बरं का इकडेच त्या म्हाताऱ्याचं बोलायला. इथं जवळपास 50च्या पुढचेच आहेत. यांना कीर्तन झालं की बाजूला घ्यायचं गणेश महाराज. कशाला विचारायला कशाला घ्यायचं विचारायला घ्यायचं. यांना विचारायचं कसं काय चाललंय तुमचं महाराज. पहिलं उत्तर येणार काय महाराज काही खरं नाही. आणि दुसरं उत्तर येणार महाराज कोणी कोणाचं. हे कधी कळालं 65 पर्यंत गेल्यावर कळालं. बरं का असे शब्द निघाले तोंडातून का दुःख आलं पदरात. त्याचं एकच कारण आहे चुकीच्या लोकांवर प्रेम केलं म्हणून हे शब्द मुखातून निघाले. घरचे लोक घरच्या लोकांचे आपण जे प्रेम करतो ना महाराज एकदम चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणता घरच्या सोबत राहायचं का नाही. घरच्या सोबत राहायचं ना पण मनामध्ये पक्का निर्णय करायचा हे आपले नाहीतच. फक्त हे याच्यासोबत आपल्याला जीवन काटायचंय एवढं जर ठरलं मग मात्र आपल्याला रिटर्न सुख आहे. आणि जर तुम्ही म्हटलात काय हेच आपले आहेत खरे तर त्याचा रिटर्न दुःख आहे. साधू संतानं भगवंताकडे काही मागत असताना प्रेम मागत असताना प्रेमाच्या मोबदल्यात दुःख नाही मागितलं. काय मागितलं प्रेम सुख देवे प्रेम सुख दे. वा वा प्रेम सुख देवे प्रेम सुख देवे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम बिन नाही समाधान. प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख देवे प्रेम सुख देवे प्रेम सुख देवे प्रेम सुख देवे. प्रेमा विन नाही समाधान. प्रेमा विन नाही समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम बिन नाही समाधान. प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम विन नाही तुकोबारानं स्पष्ट सांगितले प्रेम सुख देई. पण कोणावर केलेलं साधू संतावर आणि भगवंतावर केलेलं प्रेम सुख देई. प्रेम सुख देई आणि म्हणले त्या प्रेमाविन नाही समाधान. इथं प्रत्येक माणसाला समाधान पाहिजे. काय पाहिजे काय पाहिजे समाधान पाहिजे. ते समाधान प्रेमातून भेटतंय. पण ते कोण्या प्रेमातून भेटतंय तर साधू संताच्या प्रेमातून साधू संतावर केलेल्या प्रेमातून भगवंतावर केलेल्या प्रेमातून माणसाला समाधान प्राप्त होतंय. आणि ते समाधान प्राप्त करायचं असेल तर आमच्या माऊली ज्ञानोबाऱ्यावर अखंड तुम्हाला प्रेम करावं लागणार आहे. आणि माऊली ज्ञानोबाऱ्यावर काय एकदा अखंड प्रेम केलं रे केलं की मग समाधान आहे मग निवांतपणा आहे मग सुख आहे. आणि ते सुख आमच्या रामाजनार्दन महाराजांना अनुभवलं. कोणाला अनुभवलं आमच्या रामाजनार्दन महाराजांना अनुभवलं. आणि ते रामाजनार्दन महाराज माऊली ज्ञानोबारायाची आरती गात असताना त्या माऊली ज्ञानोबारायाचं गोड असं वर्णन अभंगाच्या राजा महाकैवल तेजा आरती ज्ञान राजा जय हो महाकैवल तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल
एकदम गोड. आरती ज्ञान राजा महाकैवल्ये तेजा. आरती ज्ञान राजा महाकैवल्ये तेजा. गोडबर का विठाला आमच्या तुकोबारांना सांगितले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने यालाच म्हणायचं ब्रह्मरस विठाला. ज्यांनी वाजवल्यानंतर गायन केल्यानंतर लोकांना म्हणावं लागत नाही टाळी वाजवा, ते मनानं जा टाळी ज्यावेळेस वाजती ना त्याच नाव आहे ब्रह्मरस विठाला. रामाजनार्दन महाराज माऊली ज्ञानोबारायाच्या ज्ञानोबारायावर केलेल्या प्रेमाची अखंडता दाखवत असताना माऊली ज्ञानोबारायाचं वर्णन करतात ज्ञानराजा. काय वर्णन करतात? ज्ञानराजा. ज्ञानराजा इथं मला वाटतंय महाराजांना थोडा आदर करायला पाहिजे होता ज्ञानोबारायांचा. एक तर ज्ञानराजजी म्हणायला पाहिजे होतं किंवा ज्ञानराज महाराज म्हणायला पाहिजे होतं. हे ज्ञानराजा. आता आमचे गंगारामजी आहेत, त्यांना एक तर गंगारामजी म्हणायला पाहिजे, नाही तर गंगाराम महाराज म्हणायला पाहिजे. गंगारामा कसं वाटतंय? वेगळं वाटतंय ना थोडं. तसं माऊली ज्ञानोबाराय इथं ज्ञानराज म्हणायला पाहिजे होतं किंवा ज्ञानराजजी किंवा ज्ञानराज महाराज म्हणायला पाहिजे होतं. इथं ज्ञानराजा का म्हटलं असं? थोडं उद्धटपणाने वाटत नाही का? मग त्याचं सांगतो तुम्हाला. ज्ञानराजा का म्हटले तर त्याचं कारण आहे, आमचे माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञानाचे राजे आहेत आणि ज्ञानाचे राजे असल्यामुळं त्यांना ज्ञान राजाच म्हणावं लागणार आहे. बरं माऊली ज्ञानोबारायाकडे ज्ञान किती हो? जर एखाद्यानं विचारलं माऊली ज्ञानोबारायाकडे ज्ञानाचा राजा ज्ञानाचा राजा ज्ञानाचा राजा म्हणतात, नेमकं ज्ञान किती आहे? ज्ञानाचा 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 सागर. वा मंगेश ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. आमच्या गंगाखेडच्या जनाबाईनं सांगितलं ज्ञानोबारायाकडे ज्ञान किती आहे. सागराची उपमा दिली त्याच्या ज्ञानाला. मला खरं सांगा महाराज, सागरामध्ये किती लिटर पाणी आहे? समुद्रात किती लिटर पाणी आहे? बरं जाऊ द्या, किती क्युशियस आहे? किती क्युशियस पाणी आहे? हे जसं सांगता येत नाही तसं माऊली ज्ञानोबारायाचं ज्ञान त्या सागराप्रमाणे आहे. किती आहे सांगता येत नाही. विठाला जनाबाईनं सांगितले ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज.
वेदांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुमायसे. बऱ्याच संतांनी ज्ञानोबा कसे वर्णन केलंय. जाऊ द्या हो, साधू संत वर्णन करतात त्याच्यात नवल नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन साक्षात ब्रह्मांडाचा मालक भगवान श्री पंढरीस पांडुरंग परमात्म्यानं वर्णन केले. ते ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत. समाधीचा प्रसंग आहे. विठाला विठा समाधीचा प्रसंग आहे महाराज. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायला इंद्रायणीचं स्नान घातलं आणि आता समाधीकडे घेऊन जाणार, त्यावेळेसचा प्रसंग आहे. प्रसंग इतका सुन्न करणार आहे तो. माऊली ज्ञानोबारायाचं इंद्रायणीचं स्नान झालं महाराज. सर्व संत मांदियाळी होती. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचक्रोशावरी साधूजन. पंचक्रोशी पर्यंत साधू होते महाराज ज्ञानोबारायाचं समाधी द्यायला. प्रत्येक संताच्या, प्रत्येक साधूच्या, प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. प्रत्येकाच्या आज डोळ्यात अश्रू होते. आणि इंद्रायणीतून स्नान करून निघाले. आणि इंद्रायणीतून निघत असताना एका हाताला साक्षात पंढरीस पांडुरंग परमात्म्यानं धरलं आणि एका हाताला निवृत्तीनाथ महाराजानं धरलं. आणि धरल्यानंतर आमचे नामदेव महाराज गोड वर्णन करतात. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कार, देव निवृत्तीयाने धरिले
महाराज नामदेव महाराजांनी अभंगात घेतली. काय प्रसंग आहे, रडायसारखा प्रसंग आहे. काय अवस्था झाली तिथल्या लोकांची, संतांची, साधूंची. ज्ञानोबारे वर्णन नामदेव महाराज वर्णन करतात. नदीची आमाशा घातले माझवण. जशा माशा नदीतून बाहेर काढाव्यात त्या जशा तडफड करतात. नदीची आमाशा घातले माझवण तैसे जनवन कालवले. पुढे वर्णन करतात. दाही दिशा धुंद उदयस्ताविन तैसेची गगन कालवले. पुढी माऊली ज्ञानोबा आपल्या आसनावर जाऊन बसतात. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. भगवंताला नमस्कार करतात माऊली ज्ञानोबा. थोडं सर्वांनी मनानं आळंदीमध्ये जा. थोडं सर्वांनी जा, सर्वांनी थांबूच नका. सर्वांनी मनानं आळंदीत जा. 3दा भगवंताला हात जोडले. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकियले डोळे ज्ञान देवे. भीममुद्रा डोळा निराजन मैदान झाला ब्रह्मपूर्ण ज्ञान देव. शेवटी नामदेव महाराजांना सांगितलं, जसा दिनकर सूर्य मावळावा आणि सूर्य मावळल्यानंतर जसा अंधार पडतो तसा अंधार झाला महाराज. ज्ञानोबा समाधिस्थ झाले. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ जातो ज्ञानेश्वर जातो ज्ञानेश्वर असा तो तिथला प्रसंग महाराज. समाधिस्थ झाली माऊली ज्ञानोबा. मला माझ्या मुद्द्याकडे यायचंय. आणि तिथून 2 दिवस पुन्हा भगवंत आळंदीत थांबले आमोशापर्यंत. त्रयोदशीला समाधी दिली ज्ञानोबारायाला. चतुर्दशी आणि आमोशा 2 दिवस थांबले. आणि त्या 2 दिवसातला संवाद आहे रुक्मिणी आईसाहेबाचा आणि भगवंताचा. भगवंत रुक्मिणी आईसाहेबाला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी. हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. आणि आणखी एका ठिकाणी भगवंत सांगतात ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. काय शब्द आलेला आहे? ज्ञान चक्रवर्ती हा शब्द भगवंताच्या मुखातून निघालेला आहे. ज्ञानोबारायला ज्ञानाचं चक्र म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ज्ञानाचं चक्र. म्हणजे चक्र कशाला म्हणतात? जे गोल फिरतं त्याला काय म्हणायचं? चक्र. मग हे गोल फिरणारं ज्ञानाचं चक्र ज्ञानोबारायपर्यंत कसं आलं ते सांगतो. भजन करा विठ्ठल. ब्रह्मदेवानं प्रथम हे ज्ञान सूर्य भगवंताला सांगितलं. भगवंतानं ब्रह्मदेवानं सूर्यनारायण भगवंताला सांगितलं. आणि हे ज्ञान सूर्यनारायण भगवंताला वाटलं हे कोणातरी एखाद्या चांगल्या महात्म्याला एखाद्याला सांगावं. म्हणून सूर्यनारायण भगवंतानी एका
इक्ष्वाकुवा नावाच्या राजाला सांगितलं. कोणाला कोणाला बालासाहेब महाराज? इक्ष्वाकू कोण होता? सूर्यवंशातलाच राजा होता तो, म्हणजे राम प्रभूच्या वंशातला होता तो. सूर्य भगवंतापासून राम प्रभू पर्यंत म्हणजे 165वे राम प्रभू आहेत. किती? 165वा वंश आहे रामप्रभूचा. सूर्यनारायणाच्या वंशापासून जर धरलं तर इक्ष्वाकुवाला दिलं. आणि इक्ष्वाकू राजानं हे ज्ञानाचं चक्र सांगायलो ते कवी लोकायला दिलं. कोणाला दिलं? कवी, भजनी मंडळ, पखवाजे यांना दिलं महाराज. कोणाला दिलं? असं गोरगरिबाला वाटलं ते ज्ञान. कशामुळं? त्यांना वाटलं हे शिकतील ज्ञान, शिकून आपलं पोट भरतील, याच्यावर जर मेळ लागून गेला तर क्लास टाकतील, मग काहीतरी करतील ना खटपट. होय नारायण महाराज, असं ह्या इक्ष्वाकू राजाला वाटलं. आणि मग त्यांनी आमच्यासारख्याला दिलं. मग आमच्यासारख्याकडे आल्यानंतर ध्यान देऊ नाही का हे चक्र सांगायलो. हे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय केलं? कार्यक्रमाला गेलो, कुठं 500, कुठं 200. मग त्या काळामध्ये राजेशाही होती, लोकशाही नव्हती. म्हणजे राजे लोक मुडिष्ट असायचे. त्या राजे लोकांना काय करायचं? मस्त पखवाजा वाजणार असं त्याला बोलवायचं. तुला किती देतात समसापूरमध्ये? त्यानं मग म्हणायचं 1000. काय म्हणायचं ते म्हणायचं. त्यानं सांगितलं मग तुला 5000 देतो, माझ्याकडे वाजवा येतो का? मला वाजवायचे, मला शिकव. कशाला येईल ते समसापूरमध्ये? राजा 5000 देऊ लागलं. मग ते काय झालं? सगळे कलाकार लोक, हे मुनी कवी लोक, त्यांच्याकडे जे इक्ष्वाकू राजानं ज्ञान दिलं ना, ते ज्ञान त्या सगळे लोक त्या राजाकडे जाऊ लागले. इथपर्यंत येईच न गेले समाजापर्यंत. आणि मग हे ज्ञान समाजापर्यंत आणण्याकरता कवी लोकांना दिलं. पण भानगड अशी झाली, कवी लोकांना काय केलं? पैशावाल्याकडे जाऊन ते तिकडच त्या राजाला सांगायचं. राजाला सांगत असताना काय, मग राजानं ते आत्मसात केलं. आत्मसात केल्यानंतर राजा कशाला येईन समसापूरमध्ये जनसामान्यपर्यंत सांगाय? मग भानगड अशी झाली, ते कवी लोकांनी राजाला सांगितलेलं ज्ञान ते तिथंच लोपलं महाराज. काय झालं? ते तिथंच लोपलं, त्याला कोणी वालीच राहिला नाही. आणि मग ते लोपलेलं ज्ञान पुन्हा प्रगट करण्याकरता आमच्या माऊली ज्ञानोबारायला यावं लागलं. पांडुरंग परमात्म्याच्या रूपात अभंगाचं दुसरं. लोपले दान जगी हितने त्रिकोणी, लोपले दान जगी हितने त्रिकोणी, भजन करा. विठोबा विठोबा
नाश केला शब्द ज्ञाने. काय सुरुवात? अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. अर्थ लोपले महाराज. या राजापाशी सगळे ज्ञान लोपल्या गेलं आणि ते लोपलेलं ज्ञान पुन्हा प्रगट करण्याकरता माऊली ज्ञानोबरायला यावं लागलं. पण कसं यावं लागलं? ज्या वेळेस ज्ञानोबरायकडे ज्ञान कुठून आलो? याची परंपरा आहे. भगवान शंकरापासून भगवान शंकरानं आदिनाथ भगवंतानं कोणाला सांगितलं? मच्छिंद्रनाथाला सांगितलं. अगोदर उमा पार्वती आई साहेबाला सांगितलं, पण पार्वतीचं निमित्तानं मच्छिंद्रनाथानं हे श्रवण केलं. पुन्हा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळाला गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा. हे ज्ञानदेवापर्यंत आलं. ही परंपरा ही आहे. पण ही ज्ञानोबरायानं जे लोपलेलं ज्ञान होतं ते कसं प्रगट केलं? भगवान श्री पंढरीस पांडुरंग परमात्मा जे विटीवर उभे आहेत ना, त्याचं पूर्वपीठिका अशी आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे तो. आणि ज्यावेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं आणि महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनानं युद्ध करण्याचं थांबवलं की मी युद्ध करणार नाही. सर्वांना इतिहास माहिती आहे, उघडच करून जातो. त्यावेळेस रथातून खाली उडी मारली आणि अर्जुन खाली दोन्ही गुडघे वर करून त्या दोन्ही गुडघ्याच्या मधात आपलं मुंडकं टाकलं आणि दुःख करीत बसला. आणि त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता, त्या अर्जुनाला झालेल्या मोहातून बाहेर काढण्याकरता जो त्या कुरुक्षेत्रावर उपदेश केला भगवान श्रीकृष्णाने, त्या उपदेशाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. किती अध्याय आहेत गीतेत? गीतेत अध्याय किती आहेत? 18. कोणते कोणते आहेत गंगारामजी महाराज? तेवढं विचारू नका म्हणाले. ते 18 सांगितले ना, बस झालं म्हणाले. कोणते कोणते आहेत? आता ऐका. 18 अध्याय कोणते कोणते अर्जुनाला सांगितले. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला दुःख झाल्यामुळे त्याला विषाद म्हटलेलं आहे. विषाद म्हणजे दुःख. पहिला अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा कर्मसन्यास योग, पाचवा संन्यास योग, 6वा आत्मसंयम योग, 7वा ज्ञानविज्ञान योग, 8वा अक्षर ब्रह्मयोग, 9वा राजविद्या राजगुह्य योग, 10वा विभूती योग, 11वा विश्वरूप दर्शन योग, 12वा भक्ती योग, 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग, 14वा गुणत्रय विभाग योग, 15वा पुरुषोत्तम योग, 16वा दैवासुर संपाती भाग योग, 17वा श्रद्धात्रय विभाग योग, 18वा मोक्ष संन्यास योग. विठ्ठला अशी 18 ते गीता सांगून झाली. अर्जुनानं युद्ध खेळलं, अर्जुन जिंकला. भगवंतानं आपलं अवतार कार्य संपवलं आणि पंढरीस येऊन उभे राहिले विटेवर. झालं, आपलं संपला कार्यक्रम. तेवढंच पाहिजे होतं आपल्याला. इथं येऊन उभं राहिले आणि आणखीन तिथून कलियुग सुरू झालं महाराज. 5000 वर्ष निघून गेले. किती हजार वर्षे? 5000 वर्ष निघून गेले. भगवंतानं अर्जुनाचं निमित्त करून जी संस्कृत भाषेमध्ये 18 अध्यायाची गीती जगापुढे ठेवली, तिचं अशी भानगड झाली ती जगाशी कळच ना. संस्कृत भाषा कोणाला कळायली? कळच ना. त्या भाषेचं कसं झालं तर आमच्या तुकोबरायन दृष्टांत सांगितलंय गाथ्यामध्ये. चला सांगतो दृष्टांत, सर्वांना माहित आहे. फक्त माहिती होण्याकरता सांगतो. आपल्या इकडे एक मुलगा कर्नाटकमध्ये ऊसाच्या टोळीमध्ये गेला. आणि ऊसाच्या टोळीमध्ये गेल्यानंतर तिकडे त्याचं जमलं, त्याचं लग्न झालं आणि ते येताना रेल्वेने येऊ लागला. इंगळे बाबाचा दृष्टांत या. कशाने येऊ लागला? रेल्वेने येऊ लागला. आणि येत असताना ते स्टेशन आलं महाराज कर्नाटक मधलं एक. त्याने विचारलं बायकोला, हे स्टेशन? ती काय म्हणली? ती येनंद्री. काय म्हणली? येनंद्री. म्हणजे तुम्ही काय म्हणायले? मला काही कळलं ना असं तिचं म्हणणं. समजा ती काय म्हणली? येनंद्री. तिच्या शब्दात. आता याला ती भाषाच समजणं ना. हिला भाषाच समजणं. याला वाटलं असं येनंद्री, चला पुढच्या स्टेशनवर गेल्यानंतर पुन्हा विचारलं, हे स्टेशन? ती म्हणली येनंद्री. याला वाटलं असं खुर्दन बुद्रुक 2 असताना. यानं विषय सोडून दिला. महाराज कर्नाटक संपलं आणि महाराष्ट्राची बाउंड्री झाली की महाराष्ट्र लागला.
आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुन्हा स्टेशन तिकडे माहीत नाहीत ना आपल्याला बाँड्रीची. परत विचारलं हे स्टेशन, तिनं सांगितलं येनंद्री. याला आला जरा सकरा, पण याला वाटलं महाराष्ट्र लागलाय, महाराष्ट्रातली येनंद्री असन. पुन्हा चौथं स्टेशन आलं, पुन्हा विचारलं हे गाव, तिनं सांगितलं येनंद्री. परत राग येऊन बी शांत बसलं, त्याला वाटलं ही खुर्द बुद्रुक असन महाराष्ट्रातली. आणि मग परत 5व्या स्टेशनवर गेल्यानंतर तिनं विचारलं हे गाव, म्हणला येनंद्री. मुंजा महाराज येनंद्री म्हणणं 5व्या स्टेशनवर असा एक लावून दिला महाराज. तुम्ही जरा लहान, जरा हळूनच मारलं, तुम्ही जरा विचार केला दुसऱ्याचा असल्यामुळे, जाऊ द्या. असा मारला महाराज. बराच वेळ झाला विचार करायला, म्हणला येनंद्री येनंद्री येनंद्री. काय लावलंय हा, हे कशामुळे झालं? तुकोबारायनं सांगितलं एक कानडीने केला आपल्याकडे तुकोबारायचं प्रमाण या दृष्टांता करता. तुकोबारायनं सांगितले कानडीने केला मराठा भरतार, आणि एकाचे उत्तर तसंच झालं संस्कृत भाषेचं. समजत ना कोणाला, आणि मग ही लोप पावत जाऊ लागली. हे सगळं लोप पावत जाऊ लागलं. पुन्हा मग भगवंतालाच काळजी लागली महाराज विटेवरल्या. त्यानं काय केलं, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, कशा करता लोपले ज्ञान जगे हित नेनती कोणी, म्हणून साक्षात पांडुरंग परमात्म्यालाच अवतार घ्यावा लागला. आणि मग त्या माऊली ज्ञानोबारायानं काय केलं, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, संस्कृताची गाठी उतरवली ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उतरवली ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, उघडोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी, किंवा गीतेवर टीका ग्रंथ केला सार, केवळ ईश्वर ज्ञानाचा हा. काय केलं माऊली ज्ञानोबारायनं, संस्कृत भाषा तुमच्या आमच्या करता समजण्याकरता तिला मराठीत आणलं. म्हणजे काय केलं, काय केलं, तर अभंगाच्या शेवटच्या चरणात गुज बोले विश्व ब्रह्माची केळे, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केळे,
चरणी मस्तक चरणी मस्तक हे मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा राम जनार्दनी चरणे मस्तक ठेविले राम जनार्दनी राम जनार्दनी चरणे मस्तक ठेविले आरती दान राजा कैवल्य आरती दान राजा कैवल्य साधु संत मनावे दिला माझा हे माझा 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 साधु संत
काय केलं माऊली ज्ञानोबरायांनी? प्रगट गुह्य बोले. जे गुह्य होतं ते जगापुढे प्रगट करून दाखवलं. प्रगट गुह्य बोले काय केलं? प्रगट करून विश्व ब्रह्मची केले. हे विश्व विश्व न ठेवता
हे विश्वब्रह्म केलं. म्हणून आमचे रामा जनार्दन महाराज म्हणतात, मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले. काय केलं व ब्रह्म? विश्वब्रह्म केलं म्हणजे एकच होय ज्ञानोबा रे. सांगतो, वेळ संपली. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. आणि त्या ज्ञानोबाला उपमा देत असताना आमच्या रामा जनार्दनानं सांगितले, महाकैवल्य तेजा. महाकैवल्य तेजा म्हणजे कैवल्य म्हणजे ब्रह्म. आणि नुसतं ब्रह्म नाही, हे पंढरपूरचं विटेवरला आमचं ब्रह्म आहे ना, हे काय? हे केवळ ब्रह्म आहे. पण आमचे माऊली ज्ञानोबा आहे महाब्रह्म आहेत. म्हणजे महाकैवल्य, नुसतं महाकैवल्य ब्रह्म नाही, तर त्या ब्रह्मात तेज आहे. महाकैवल्य तेजा. आणि या ज्ञानोबारायांना रामा जनार्दन महाराज म्हणतात, या माऊली ज्ञानोबारायांना काय केलेलं आहे? या माऊली ज्ञानोबारायला मीच नाही तर सर्व संत साधू सज्जन सेवन करतात. सेविती साधू, काय सेविती साधू संत. आणि साधू संत त्यांचं सेवन करत असल्यामुळं आणि मला बी त्यांची गोडी लागल्यामुळं माऊली रामा जनार्दन महाराज म्हणतात, मनोवेदिला माझा. त्या माऊली ज्ञानोबारायनं माझा मनो वेधून घेतला, म्हणून मी त्यांची आरती करतो. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा ग्रामदैवत मारुतीराय भगवान श्री पंढरीस विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आजच्या पंक्तीचे जे यजमान आहेत उद्याच्या द्वादशीच्या, ते आमचे माझ्यावर प्रेम करणारे श्री हरिभक्तपरायण आमचे राजूभाऊ चोपडे यांनी विनंती केली. गेल्या वर्षी बी याच एकादशीला सेवा झालती. त्यांनी सांगितलं, महाराज हे तुमचा नेम आहे यावर्षी बी. त्यांनी 4-5 दिवसापूर्वीच फोन केला. मला माहीत नव्हतं, बरं झालं योगायोग रिकामा होतो आज. त्यानं जर काल सांगितलं असतं मला तर परवा दिवशीच एकलय बाबाचा फोन आला होता, आज या म्हणून. पण मी याला समसापूर गुंतलेलं आहे. म्हणून यांच्या आग्रहास्तव ही सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आणि या सेवेला जी गुणीजन मंडळी होती, म्हणजे स्तुती म्हणून नाही पण वस्तुस्थिती सांगतो, यांच्यावर जीव वाळून टाकावा अशी मंडळी. इतकी गोड आणि इतकी समर्पक साथ. मी कसं आहे माहिती आहे का, मी आपल्याला नदी माहिती आहे, नदी आता नदीच्या कडचीच आहेत आपण. मी म्हणजे एक कोंडूक आहे. काय ते? लाकडाचं कोंडूक आहे मी. मी कोण आहे? लाकडाचं कोंडूक आहे. आणि ते लाकडाचं कोंडूकाला पोहता येत नाही काहीच नाही. ते जर प्रवाहामध्ये आलं पाण्याच्या तर ते आपोआप जाते वाद. तसं हे प्रवाह आहे. हे गायक मंडळी माझ्यासोबतचे, आज वादक मंडळी, हे माझ्यासोबतचे हे प्रवाह आहे नदीचा. आणि त्या प्रवाहामध्ये हे कोंडकं अचानक आलं आणि त्यानं बरोबर 2 तास वाहत नेलं. म्हणून ही मंडळी गोड आहे. यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. म्हणून यांच्या चरणी साष्टांग नमन करतो, सर्वांच्या चरणी. तसेच श्रोते मंडळी, माता भगिनी, सर्वांच्या चरणी साष्टांग नमन करतो. झालेली सेवा एकदा परत एकदा माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान श्री पंढरीस पांडुरंग परमात्मा आणि ग्रामदैवत मारुतीरायांच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल तर मोठ्या अंतःकरणानं क्षमा करा. ज्यांचं आज यजमानपद आहे त्यांचेच बंधू असणारे आमचे गणेश भाऊ चोपडे यांचं माऊली कीर्तन सोहळा खूप महाराज लोकांना त्यांनी पिकअप दिलेलं आहे बरं का. चंद्रावर नेलं, खरंच नेलं चंद्रावर त्यांनी. हे असं आहे, हे म्हणजे हे चंद्रयानच आहे. हे वर खाली ठेवत नाही, वरी नेते. आणि किती खाली आणायचं ते बी हेच काम करते. आणि किती वर न्यायचं ते यांच्याच मागे आहे. म्हणून संप्रदायातली माणसं आहेत आणि वारकरी आहेत. सर्व घरानाच त्यांचा वारकरी आहे. म्हणून यांनी आज योगायोग लागला
अभंग दुसराच घेणार होतो, पण ज्ञानोबरायचं चिंतन करावं वाटलं. त्यांनी सूचना केली ती मला, एकादशीवर बोला. मी एकादशी बोलणारच आहे म्हणून ज्ञानोबरायचा अभंग घ्यावा वाटला आणि तो तुमच्या पुढे मांडला. काही चुकला असेल तर क्षमा असावी. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडावी चुका पावली, ते चोज करोनी माऊली, रिजे जेवे बोलिले लेकुरे, वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल जय जय आता उठायचे म्हणाये तो नाही नारायण, तुका म्हणे भोग गेला निवारे झाला. आता उठायचे म्हणाये तो नाही नारायण, करुणी आरती चक्र पाणी ओहाळती, माझ्या पुराणे नवस धरण काळा देवस, पहावज कळा पुण्यवंत तुम्ही बाळा, माझ्या पुराणे नवस धरण काळा देवस, तुकावा हे काळे आज पुरले नावस धैर्य काळा देवस, मारती गोविंदाची मारते घडते लोचना नित्य करत्या मुक्ता वाळीची प्रेमानंदा, घडते लोचना नित्य करत्या वाची कोणी राहिलो घडते लोचना नित्य करत्या 28 रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाई राजा महाकैवल माझा अर्जुना नाव ठेवले अर्जुना मनोविदा माझा अर्जुना बोले विश्वब्रह्मची स्वामी सद्गुरु पावे हरीचा वार करी वार चोरी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्हो हरीचा वार करी वार चोरी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदा हरीचा वार करी वार चोरी हरी मागणे का तुझा प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्मितीची मदती अनेक तुझे काही मागो तुका मने आता उदार तू होय मज ठेवी पाय संतास निरवी हेच मज देई अनेक तुझे रामकृष्ण हरी. एकादशी निमित्त आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आदरणीय महाराष्ट्रातील
सुप्रसिद्ध कीर्तनकार, अल्पशा वयामध्ये ज्यांनी या भजनामध्ये सुरुवात केली आणि कीर्तनामध्ये ज्यांनी आपले नावलौक केले, ते आदरणीय आमचे परममित्र परमस्नेही हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज झाडे मुरुंबेकर महाराजांनी सुंदर असं ज्ञानोबारायाच्या आरती या अभंगावर गोड असं हरिचिंतन केलेलं आहे. त्याबद्दल महाराजांचं समस्त ग्रामस्थाच्या वतीनं आणि आमचे प्रभणी आयशूचे, आम्ही तर मालकच म्हणतो, तुम्ही मॅनेजर म्हणले, कारण त्यांच्यापासूनच सर्वांना सुविधा मिळतात. त्यांना अशी विनंती करतो, त्यांच्या वतीनं आदरणीय त्यांचेच बंधू आपल्या गावी प्रथमच आले आणि ज्यांनी यूट्यूबचं असं चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध केलं, तसंच सुप्रसिद्ध आमचं गावही यांच्या चॅनलामार्फत प्रसिद्ध होणार आहे. आणि उद्याच्या सप्त्यामध्ये भाऊच्या पंक्तीपासूनच तुमच्या यूट्यूबची सुरुवात बी होणार आहे. गणेशरावजी चोपडे पाटील यांना अशी विनंती करतो, त्यांनी महाराजांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं. तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणीजन आणि आपल्या परभणी जिल्ह्याचे वैभव हरिभक्त पारायण नारायण महाराज पावडे पालवे, हरिभक्त पारायण मनोज महाराज राऊत दुधगावकर, हरिभक्त पारायण माऊली महाराज आपले आर्वीकर आणि मुरलीधर महाराज आर्वीकर आणि आमचे परमस्नेही बाबूरावजी महाराज झाडे मुरुंबेकर, संपूर्ण ग्रामस्थ आणि आज ज्यांची उपस्थिती आहे आमचे बापूरावजी महाराज यांचे सुप्रसिद्ध वादक मुंजाजी महाराज शिंदे यांची उपस्थिती लाभली. त्याबद्दल महाराजांचं समस्त ग्रामस्थावतीनं स्वागत. तसेच त्यांच्यासोबत आलेले शिष्य आमचा चिंत वाजक आपल्या जवळचं स्वाभिमान म्हणणारे हे बी आले. नारायणराव यांचे भाषे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. सर्व ग्रामस्थाचं आदरणीय गिरी सर, आमचे आयशूचे दुसरे मालक मनोजराव देशमुख संपूर्ण आले आणि यूट्यूबचे सर्व चॅनलचे सुश्राव्य असे गणेशरावजी यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर भजनाचा थोडाफार कार्यक्रम होणार आहे का? होणार आहे. 1 तासभर या ठिकाणी हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी गोड या हरिजागरासाठी उपस्थित राहावे ही सर्वांना कळकळीची विनंती. ज्ञानदेव तुकाराम